नमस्कार, शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे. सकाळच्या 7 वाजल्या त्या आणि माझं सगळं आवरून झाले. मी आले आता किचनमध्ये स्वयंपाक करायला. दूध ठेवलं तापायला खालचं आणि आज एकादशी, त्याच्यामुळे आधी शाबू करायचा आहे. शाबू रात्रीच भिजत घातला होता आणि शाबू चांगला भिजला आहे. आता शाबू करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा त्याच्यासाठी इथं बटाटा चिरून घेतला आहे, शेंगदाणे भाजून घेतले. तर आता दूध तापलं की शाबू करून घ्यायचा आधी. तर शाबू करून झालंय. तांबड्या चटणीचा केला, हिरवी मिरची काही नव्हती त्याच्यामुळं चटणीचा केला. शाबू शिजलाय, झाकून ठेवते. आता रानातनं कांदा आणले तर उपटून आणि कांद्याची भाजी करायची सुकी. डाळ भिजत घातली. आता मी कांदा चिरून घेते. काय टाकताय पोरांनो? काय टाकताय? बर, पोरं चिमण्यांना खायला तांदूळ टाकते ते अंगणामध्ये. यायचं त्या चिमण्या सकाळ सकाळ. पसरून टाका, पसरून. तसं नसते ते खा. तांदूळ पसरून टाका आणि पाणी साईडला ठेवा. कांदा चिरून घेतलाय. आता करायची भाजी. तेल गरम व्हायला ठेवले. आता फोडणी द्यायची आणि कांदा टाकायचा भाजायला. पहिल्यांदा मोहरी चांगली तडतडली. आता जिरं आणि आता कांदा. आता कांदा आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचा आणि चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा. आता मी चांगला लाल भाजून घेतलाय, भाजलाय कांदा चांगला. आता ह्याच्यामध्ये डाळ भिजत घातली होती, ते डाळ टाकून घेते. आता परत आता थोडा वेळ अजून शिजून घ्यायचं चांगलं. डाळ टाकून चांगलं हलवून घेतलं एकदा. त्याच्यामध्ये टाकायचं मीठ टाकून पण एकदा हलवून घेते चांगलं. आणि आता डाळ शिजेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये परत तिखट आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. थोडा वेळ झाकून ठेवते आणि शिजवून घेते भाजी चांगली. तर भाजीमध्ये आता काळं तिखट टाकलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून व्यवस्थित हलवलं. चला, भाजी तयार झाली आपली. आता गॅस बंद करते आणि झाकून ठेवते भाजी. आता करायला लागले मी ज्वारीच्या भाकरी. चपात्या काय केल्या नाही आज. एखाद्या असल्यामुळे आम्ही दोघं तिघांचं जेवायला, त्याच्यामुळे म्हटलं ज्वारीच्या भाकरीच कराव्या. चपात्या करणं खूप सोपं असतं. एकदा पीठ मळून घेतलं की लाटायचं. भाकरी करणं खरंच अवघड आहे. वाटतं करायला सोपं, पण प्रत्येक भाकरीकडे पीठ मळायचं करायचं. मला तर वाटतं
तुम्हाला कुठलं सोपं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा, चपाती आणि भाकरी. कारण थोडंसं जरी पीठ बिघडलं भाकरीचं तर त्या भाकरी चिरते त्या, किंवा वरण पीठ मिसळावं पातळ झालं तर. झाली भाकर थापून आता. इथं तवा गरम झालाय का बघू आणि भाकरी टाकते. तर झालाय तवा गरम. सगळीकडे भाकरी व्यवस्थित पाणी लावून घेते. तर झाले आता ज्वारीची भाकरी तयार. आता करून घेते मी सगळ्या भाकरी. जेवण झाली. किचन कटा स्वच्छ धुवून घेतला आणि भांडी पण घासून झाली ती. आता घर झाडून सगळे स्वच्छ करून घेते मी, म्हणजे पुसायला बघतं. झाडून घेतलं म्हणजे चांगलं. घरातलं सगळं काम आवरून घेतले आणि आता मी हे ब्लाऊज शिवायला घेतलंय. काल कटिंग करून घेतली होती ह्या ब्लाऊजची आणि आता म्हटलं उन्हाचं शिवावं. कटोरी ब्लाऊज आहे. चला आता सुरुवात करते ब्लाऊज शिवायला. तर आता सगळ्यात पहिल्यांदा हा अस्तरचा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे आधी ही कटोरी आणि ही कटोरीच्या साईडचा भाग हे दोन्ही आधी मी एकमेकांना जोडून घेते. म्हणजेच अस्तर आणि ब्लाऊज पीस एकमेकांना जोडून घ्यायचं आधी.
कटोरी एकमेकासमोर ठेवून घ्यायच्या अशा, त्याच्यावरती हा ब्लाउज पीस. एक पिन लावून घेते ह्याला, म्हणजे सरकणार नाही इकडं तिकडं. चला आता घेते जोडून सगळं एकमेकांना. तर आता हे दोन्ही व्यवस्थित एकमेकाला शिवून घेतले. आता हे साईडचा जे कापड राहिलेलं आहे साईडला ते कट करून टाकायचं आहे. ह्याला तर लगेच टक्स देऊन घेते मी. कटोरीचं दोन्ही टोक एकमेकांना जोडायचं. हे असं इथनं इथपर्यंत असं 1.5 इंच आणि उभा टक्स 2.5 इंच आणि अशी सरळ रेष टाकून घेतल्याने मला टक्स देऊ. दोन टिपा मारायच्या म्हणजे व्यवस्थित बसते. बसवायचं पण टेन्शन राहत नाही परत. आणि हे झाले आपली आता कटोरी. चला आता मी असंच ही कटोरी आणि हे दोन्ही भाग एकमेकांना जोडून घेते. आता वाजले त्या दुपारच्या 4 आणि वातावरण एकदम मस्त झाले. ऊन नाही काय नाही, वारं सुटले, ढग आले चांगले भरून. सगळीकडं असं आबळ आलेले झाले. आणि मी चालले आता माळावर. डाळिंबीची बाग खुरपायची आपल्याला. सकाळपासून काय आलो नव्हतो, घरीच होतो आम्ही, कारण आत्या पण तिकडंच गेले, त्या नवरीच्या सोबत गेले त्या महागा राहायला. कारण नवरीसोबत जावं लागतं,
पाठ राखीन म्हणून कोणतरी, त्यामुळे आत्याच गेले त्या. आणि मामा पण सकाळी पंढरपूरला गेलता आज एकादशी असल्यामुळं. आता मामा आले तर त्यामुळं मुलं थांबले ते मामापाशी. चला आता सुरुवात करायची आजपासून आपल्या डाळिंबाची बाग खुरपायला. तर आली आता मी बागत आणि भरपूर गवत झाले. खुरपून घ्यायची बाग आपल्याला परत एकदा सगळी. आता हे असं दाट दाट गवत आले. आता ह्या खालच्या तुकड्यामध्ये मी इकडनं वाटाच्याकडनं सुरुवात करते खुरपायला. शेजारी सुरुवात करायची म्हणजे दिसायला पण चांगलं दिसतं. इथनं सुरुवात करते खुरपायला. बारकं बारकंच आहे पण खुरपायचं म्हणजे शेजारी होते. धरलेली पात लागली कडला. पहिली पात लागली आणि दुसरी पात पण बऱ्यापैकी खुरपली. कशाला आला बरं माळावर? पेपर तोडू नको. पेपर तोडत नसते पेपर. आता जाऊ सगळे पोरं आले ते माळावर. बर चला काढू अजून थोडा वेळ गवत. पलीकडे पातीच काय गवत खुरपत खुरपत गोळा केले. आता आले मी घरी. दूध तापायला ठेवले आणि करायचं आता स्वयंपाक. आम्ही रानात न्यायच्या आधीच मामाने गुरांचं वरण पाणी केलं, त्याच्यामुळे आता आले मी स्वयंपाकाला लागली. शाबू भिजत घातलाय, शाबू करायचा आहे आणि आम्हाला काय ते भाजी करायची. तर आता मी करायला लागले शाबू. सगळं टाकले, मीठ, चटणी, शेंगदाण्याचं कूट. आता फक्त हलवत राहायचे. आणि इकडं शाबू करत करत भाजीची पण तयारी केली. थोडीशी भाजी करायची कारण सकाळची भाजी पण आहे आणि दूध पण आहे. एक बटाटा चिरलाय, कढीपत्ता घातलाय. प्रत्येकजण नेहमी म्हणते ते कढीपत्ता टाकायचा जेव्हा भाजीला, आमच्यात नसतो पण आज आणलाय शेजारनं त्यामुळे कढीपत्ता घेतलाय. आता फोडणीची तयारी करायची. कढीपत्ता, लसूण, खोबरं सगळं बारीक करून घेते मी. तोपर्यंत शाबू पण शिजते म्हणजे भाजी टाकायची.